करूयात. हो. आज तुमच्यासाठी एक छान सरप्राईज आहे. मागच्या 2 सत्रांपासून आपल्या सगळ्या ऍक्टिव्ह मुलींनी असं ठरवलेलं आहे की सुरुवात आणि शेवट त्यांच्या एखाद्या कृतीशील कार्यक्रमाने व्हावी. आणि तसं कालपासून आपण कविता वाचन ज्यांना जे आवडेल ते सुरू केलेलं आहे. सो सुरुवातीला आपण एक 5 मिनिटं सत्रातले घेऊयात आणि या सत्राची सुरुवात आपण एका मुलीच्या बेटा गोष्ट वाचन आहे की गाणं आहे? हॅलो हॅलो मॅडम. हा अंतरा, तू गोष्ट वाचन करणार होतीस की काय बाळा? हा गोष्ट सांगणार आहे. हा, तर सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण अंतराच्या गोष्टीने सुरुवात करूयात आणि मग वंदनाताईंना आपण विनंती करू की त्यांनी त्यांच्या सत्राला सुरुवात करावी. सो मी अंतराला अशी विनंती करते की तिने तिच्या गोष्टीला सुरुवात करावी. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादुई विहीर. अंतरा बेटा, तू जरा हे करशील ना, व्हिडिओ ऑन करशील तर छान वाटेल. हा मॅडम. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादुई. एकदा एका सांगितली. नाही, ब्रेक होतोय आवाज. अंतरा, हालचाल कमी कर आणि माईकच्या समोर बघून व्यवस्थित बोल. हा, परत पहिल्यापासून सांगू का? हा, हालचाल कमी कर फक्त. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादुई विहीर. एका स्त्रीने एका मुलीला विहिरीतून बादली काढायला सांगितली. तेव्हा ती बादली काढत असताना तिचा तोल विहिरीत गेला व ती विहिरीत पडली. ती विहिरीत बादली शोधण्यासाठी जात असताना तिला एक जादुई नगरी दिसली. ती त्या जादुई नगरीत गेली तेव्हा तिथे तिला सुरुवातीला एक भट्टी दिसली. त्या भट्टीवर एक ना पाव भाजत होते. तर ते पाव बोलू लागले की आम्हाला वाचव, नाही तर आम्ही जळून खाक होऊ. तेव्हा त्या मुलीने त्या हाताचा विचार न करता त्या पावाला बाजूला काढले. पुढे गेल्यावर तिला एक जांभळाचे झाड दिसले. ते जांभळाचे झाड तिला म्हणाले की आमची जांभळे कमी करून आम्हाला हलके कर. तेव्हा तिने हातांचा म्हणजे उन्हाचा विचार न करता त्या झाडाची जांभळे काढली व त्या झाडाला हलके केले. तिला एक अंधार झाला होता, त्यामुळे तिला पुढे गेल्यावर एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक आजी राहत होती. ती तिला बोलली की आज तू मला खायला करून दे. त्या मुलीने तिला खायला करून दिले. जाताना ती म्हणली आता मला घरी जायचे आहे. तेव्हा ती घरी जाताना ती आजी त्या मुलीला घेऊन एका ओढ्यावर गेली. तिथे तिला त्या ओढ्याखाली तिने उभे राहायला सांगितले. तेव्हा तिच्यावरून जो पाऊस पडला तो सगळा त्या बादलीत सोन्याने भरला होता. त्यानंतर ती परत विहिरीतून घरी आली. तेव्हा तिची आई म्हणाली हे तू कुठून आणलं? तेव्हा तिने सारी हकीकत सांगितली. ती तिच्या दुसऱ्या मुलीला म्हणाली तू पण जा आणि इतके सोने घेऊन ये. तिची मुलगी बादली आणण्यासाठी विहिरीत गेली. तिलाही सोनेरी नगरी भेटली. ती सुरुवातीला तिला परत भट्टी दिसली, पण तिने ते पाव ओरडू लागले आम्हाला बाजूला काढणार तर आम्ही जळून खाक होऊ. तिने त्यांना न काढता ती बोलली माझ्या हाताला जखमा होतील, मी तुम्हाला काढणार नाही. ती पुढे गेल्यावर तिला एक जांभळाचं झाड दिसले. जांभळाचं झाड म्हणले की आम्हाला हलके कर. तेव्हा ती म्हणाली की मी का करू, इतके ऊन आहे. पुढे गेल्यावर तिला एक आजी दिसल्या. तेव्हा त्या बोलल्या की मला आज तू जेवण करून दे. तेव्हा ती म्हणली नाही, मला फक्त सोनं पाहिजे. मग ती तिला सोनं घेण्यासाठी ओढ्याखाली घेऊन गेली. तेव्हा तिला उभं केलं. तेव्हा तिच्या अंगावर सारे कोळसे पडले. तेव्हा ती म्हणाली की ज्याच्या मनात पाप नसते किंवा ज्याचे मन स्वच्छ असते त्याला सोने किंवा तृप्त धन मिळते. तू कपटी मनाची आहे, तुला काही मिळणार नाही. झाली माझी गोष्ट. गुड. छान मस्त अंतरा, वेल डन. सो वंदनाताई, मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करते
की तुम्ही तुमच्या सत्राला सुरुवात करावी आणि सगळ्यांनी माईक आपले बंद ठेवायचे आहेत वंदनाताई बोलत असताना. त्या जेव्हा सांगतील तेव्हा आपण सुरू करूयात माईक. चालेल? मस्त. आज आपण गोष्टच ऐकणार आहोत बरं का. ऐकू येते ना? हो येतंय. आज आपण एक दुसरी छान गोष्टच ऐकणार आहोत आणि आपल्या आजच्या सेशनची सुरुवात पण गोष्टींनी झाली, त्यामुळे खूप मस्त वाटतंय. आणि हे खूप छान आहे की तुम्ही रोज काहीतरी करून दाखवणार आहात. तर मला आज तुमच्याशी गप्पा मारताना हाच डोक्यात विचार होता की तुम्हाला या संध्याकाळची आपण जे जे नवीन नवीन काय शिकतोय, ऐकतोय, बघतोय, हे कसं वाटतंय? आवडतंय का? हो आवडतंय? हो आवडतंय. आपण आता शाळा बंद आहेत म्हणून हे करतोय. तर तुम्हाला शाळेत आणि ह्याच्यात काही वेगळा फरक जाणवतोय का? का हे शाळेसारखंच वाटतंय? संध्याकाळची शाळा वाटतेय? शाळेसारखंच वाटतंय. हो. शाळेसारखंच वाटतंय पण म्हणजे भारी शाळेत शिकायला भेटलं नाही ते मला आज ते शिकायला भेटतंय. कोण हॅलो बोलतंय? ताई. मानसी, थोडा आवाज हॅलो. ब्रेक होत होता, परत सांगा. हा, बोल. मला आहे ना म्हणजे हे सेक्शन खूप आवडतं. शाळेसारखंच वाटते. नीट शिकायला भेटलं नाही ते इथं भेटते म्हणजे शिकायला. म्हणजे शाळेपेक्षा वेगळं पण इथे शिकायला मिळतं असं तू म्हणतेस ना? हो. हा. आणि अजून कोणाला सांगायचंय? अजून काय वेगळं वाटतं का ते शाळेसारखंच वाटतं? दीदी पण शाळेत इतकं फ्रेंडली शिकवत नाहीत ना. काय नाही शिकवत? फ्रेंडली शिकवत नाही. इथं इतकं फ्रेंडली शिकवतात ते शाळेत शिकवत नाहीत. हा, बरोबर आहे. तुम्हाला इथे बोलायला खूप संधी आहे ना? तुम्हाला वाटतं, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा, जे वाटेल ते, असं सगळं तुम्ही बोलू शकताय. तसं आपल्याला शाळेत बोलता येत नाही बऱ्याचदा, हो ना? हा फरक हो. वाटतो तुम्हाला? आणि मग अशा मोकळ्या वातावरणात जेव्हा आपण गोष्टी शिकतो ना, तेव्हा खूप छान मज्जा पण येते आणि त्या लक्षात पण राहतात. आणि तुम्हाला अगदी आता आपण किती दिवस झाले आपल्याला सुरू करून हे? महिना झाला असेल ना? हो. मग सगळं लक्षात आहे का? सांगितलं काय काय झालेलं? हो हो? आहे. हो ताई, आम्ही राईट डाऊन करतो तुम्ही जे ओके. आणि इतकं छान वाटतं ना आम्हाला की आम्ही बघतो तेव्हा आम्हाला तुम्ही असं नाही होत की आज नवीन मित्र, उद्या दुसरेच मित्र, मैत्रिणी. तुम्ही नियमितपणे हे करताय, त्यामुळे सुद्धा खूप मजा येते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मागच्या रविवारी आपल्या इथे आदिती ताई आली होती, हो की नाही, गोष्ट सांगायला. नदीची गोष्ट सांगायची आठवते ना? हो. हा. तर तिने नंतर इतकं छान लिहिलं तुमच्या सगळ्यांबद्दल की तुम्ही किती छान प्रश्न विचारत होतात, किती छान विचार करत होतात आणि मनापासून ऐकत होतात. त्यामुळे तिने खूप मोठी शाबासकी तुम्हाला दिलेली आहे. तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की तुम्ही छान ऐकता, छान प्रश्न विचारता. खूप छान गोष्ट आहे. तर आज आपण मागच्या वेळी आपण झाडांची माहिती घेतली होती, तुम्हाला आठवते का? हो. आणि झाडांची माहिती घेतली होती आणि नंतर जंगल करणाऱ्या एका काकांची आणि एका आजींची, अशा दोघांची आपण माहिती घेऊन, फोटो बघून, गोष्ट ऐकून, फिल्म बघून अशी त्यांची पण माहिती घेतली होती. तर आज आपण असंच त्याच विषयावरची पण एक खूप सुंदर गोष्ट ऐकणार आहोत आणि त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकणार आहोत. ते गाणं आहे, ते गाणं गातायत ते आदिवासी लोक आहेत. तुम्हाला माहितीये आदिवासी लोक म्हणजे कोणते? हो. हो. कोण बरं? जंगलात राहणारे लोक. मी सांगू? जंगलात राहणारे. जंगलात शिकार करून स्वतःसाठी अन्न मिळवतात ते लोक. त्यांची परिस्थिती इतकी चांगली नसते. त्यांना जास्त कळत नसतं म्हणजे काय खायचं काय नाही खायचं, आज ते लगेच नसतं कळत. हो. बर, ही माहिती तुम्हाला कुठून कळाली आहे? पुस्तकामधून.
पुस्तकामध्ये. हा, कोण सांगत होतं? पुस्तक ताई आम्हाला गेल्या वर्षी पाड्यावरील चहा धडा होता, त्याच्यात आदिवासींविषयी खूप माहिती होती. हा, बरोबर. 8वीच्या. 8वीच्या. मग त्याच्यात काय होतं, ह्या दोघींनी सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त काय माहिती होती त्याच्यात? त्या लेखक एकदा ना पाड्यावर गेलते आणि तेव्हा ते पाड्यावर जात असताना त्यांना चहाची खूप सवय होती, ते सांगतायत त्याच्यात. त्याला हा. चहाची खूप सवय होती. ते तिथे गेल्यावर चहा मागत होते, तर त्यांची इतकी बिकट परिस्थिती होती, त्यांच्याकडे चहा करायला साधी चहा पावडर किंवा दूधही नव्हतं. हम्म, बरोबर आहे. गोदावरी मी सांगू? परुळेकरांचा, हा सांग, एकच मिनिट. हा, गोदावरी परुळेकरांचा तो हे होता ना, धडा होता मला वाटतं. त्यांनी आदिवासी लोकांसाठी खूप काम केलं होतं. हा हा. किती बरीच वर्ष झाली त्याला, 40-50 वर्षांपूर्वीची जास्तच. तेव्हाचा त्यांचा अनुभव त्यांनी तो सांगितला होता. हा, अजून कोण? मी सांगू? हा, मला म्हणजे हे आदिवासी लोकांबद्दल 5वीला का 4थीला एक धडा आहे, मिठाची शोध. त्याच्यातून कळालं मला. ओके. 4थीला होता तो धडा. मला पण होता. हो. त्यात काय होत, त्यातून काय माहिती मिळाली सांगाल का? मिठाची शोध कधी लागला? भूमी सांगते. हा, भूमीने मिठाचा शोध कसा लागला? सैंधव मिठाचा. अच्छा. पण आदिवासींवरच होता तो. मी सांगू का? हा, त्या आदिवासी लोकांना हे कळलं की मिठाशिवाय कोणत्याही भाजीला चव नाही आणि पाण्यापासून मीठ बनतं. हे त्यांना कळलं, म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून. खडा भेटलेला ताटत होता तो मिठाचा खडा. बर. तर तुम्ही तुमच्या धड्यातून कळालेली छान छान माहिती सांगितली. तर हे बरोबर आहे की आदिवासी लोक जंगलात राहतात, पण आता जंगलच कमी होत चालली आहेत की नाही, आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती पण बदलती आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी आदिवासी जसे राहायचे तसे आता त्यांना राहता येत नाही. त्यांची गावं पण, म्हणजे जंगलं पण गेलीत आणि गावं पण आता शहरांच्या मोठ्या गावांच्या जवळ आलीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण बदल होतोय. ते शिकतायत छान, कारण तिथे शाळा निघाल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हॅलो दीदी. लोकांबद्दल हे लक्षात ठेवायचं की ते जंगलावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत. ते उगाच झाडं तोडणं, उगाच कुठल्या तरी प्राण्यांना मारणं असं करत नाहीत. आणि कारण जंगल हे त्यांचं जीवन असतं. जंगलातूनच त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळत असतात. तर आपण एक गाणं ऐकूयात आणि मग तुम्ही ते गाणं नीट ऐका आणि ते गाण्यात काय काय म्हटलंय थोडंसं ते लक्ष देऊन ऐका. आपण त्याच्यावर नंतर बोलायचं. चालेल, ते गाणं. माईक चालू आहे. हा, प्रणतो माईक चालू आहे का? जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं, गांव छोड़ब नहीं, जंगल छोड़ब नहीं, माय माटी छोड़ब नहीं, लड़ाई छोड़ब नहीं। बांध बनाए, गांव डुबोए, कारखाना बनाए, जंगल काटे, खादान कोड़े, सेंचुरी बनाए। बांध बनाए, गांव डुबोए, कारखाना बनाए, जंगल काटे, खादान कोड़े, सेंचुरी बनाए। जल जंगल जमीन छोड़ी हमीन कहाँ कहाँ जाए, विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए, हम कैसे जान बचाए। गाँव छोड़ब नहीं, जंगल
सुखी नर्मदा सुखी सुखी सुवर्ण रेखा गंगा बनी गंदी नाली कृष्णा काली रेखा यमुना सुखी नर्मदा सुखी सुखी सुवर्ण रेखा गंगा बनी गंदी नाली कृष्णा काली रेखा तुम पियोगे पेप्सी कोला बिसलरी का पानी हम कैसे अपना प्यास बुझाए पीकर कचरा पानी भाई पीकर कचरा पानी गाँव छोड़ बनाई जंगल छोड़ बनाई माए माटी छोड़ बनाई लड़ाई छोड़ बनाई मूर्ख जोए जंगल को बचाए धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए मूर्ख जोए जंगल को बचाए धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए तेरी हवस में जल गई धरती लुट गई हरियाली मछली मर गई पंछी उड़ गई जाने किस दिशाएं ओ भाई जाने किस दिशाएं गाँव छोड़ बनाई जंगल छोड़ बनाई माए माटी छोड़ बनाई लड़ाई छोड़ बनाई मंत्री बने कंपनी के दलाल हमसे जमीन छीनी उनको बचाने लेकर आए साथ में पलटनी मंत्री बने कंपनी के दलाल हमसे जमीन छीनी उनको बचाने लेकर आए साथ में पलटनी अफसर बने हैं राजा ठेकेदार बने धनी गांव हमारी बन गई है उनकी कॉलोनी हमारी उनकी कॉलोनी गांव छोड़ बनाई जंगल छोड़ बनाई माए माटी छोड़ बनाई लड़ाई छोड़ बनाई दिशा पुकारे एकजुट हो छोड़ो ये खामोशी मछुआरे आओ दलित आओ आओ आदिवासी दिशा पुकारे एकजुट हो छोड़ो ये खामोशी मछुआरे आओ दलित आओ आदिवासी खेत खाली हन से जागो नगाड़ा बजाओ लड़ाई छोड़ी चारा नहीं सुनो देशवासी भाई सुनो देशवासी गाँव छोड़ बनाई जंगल छोड़ बनाई माए माटी छोड़ बनाई लड़ाई छोड़ बनाई वंदनाताई म्यूट काढायला पाहिजे. सगळ्यांना गाणं कळलं का? हो. काय म्हणत होते गाणं? आणि कोण लोक होती आणि काय म्हणत होती? हा मी सांगू आदिवासी लोक होते ते म्हणत होते की गाव सोडू नका, जंगल सोडू नका, आपली माती सोडू नका आणि बरोबर. आपली झाडं तोडू नका. आपण जंगल सोडून कुठे जाणार? बरोबर. अरे वा. हा तुम्ही तर पिता बिसलरीचं पाणी, हा पण आमच्यासाठी खूप घाण पाणी असते. बरोबर. येस. हा दीदी बोल. त्यांनी बोलले की आहे ना, तिने सांगितले की गाव सोडायचं नाही, शेत सोडायचं नाही, गाव सोडायचं नाही, माती सोडायचं नाही, माती सोडायचं नाही. कारण की ना त्यांनी एवढं सोडलं असतं ना, मग त्यांनी कुठे पण जाऊ शकत नसतं. बरोबर. ते कुठे जाणार? हा मी सांगू, हा बोल. ते आदिवासी लोक होते ते म्हणत होते की आम्ही आमचं जंगल सोडणार नाही, आमचं म्हणजे आम्ही तिकडे राहतो, मग ते आमचं गाव आम्ही सोडणार नाही आणि आमची
माती पण आम्ही सोडणार नाही कुठे. बरोबर. पण तुम्हाला कसं कळलं? मी सांगितलं म्हणून कळलं ते आदिवासी लोक होती का तुम्हाला काही ओळखता आलं? ओळखता आलं. कसं, कशावरून ओळखता आलं? ते बोलत होते ना गाव छडो नाही तसं. म्हणजे भाषेवरून कळलं तुम्हाला. हो. आणि मला चित्रावरनं कळालं. चित्र कुठलं गं बाळा? एक मुलगी डमरू वाजवत होती. हा, वारली पद्धतीचं ते चित्र होतं ना. वारली नावाची जी आदिवासी लोक ज्या पद्धतीचं चित्र काढतात ते चित्र होतं. बरोबर. मी आणि सांगू ताई, हा बोल. त्याच्यातनं असं कळलं की म्हणजे ते जास्त लोक जंगल तोड करतात आणि तिथे कारखाने उभारतात. परत म्हणजे शेती जी असते ती पण म्हणजे तिथं नापीक होते जास्त. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जंगल तोडू नका आणि म्हणजे जी आमची मायभूमी आहे त्याच्यावरती जास्त बिल्डिंग सध्या उभारतात. तर ती म्हणजे कमी करा आणि ना ते जंगल तोडू नका आणि आम्ही म्हणजे जंगल तोडलं तर राहायचं कुठं असं त्यांचं त्या गाण्यातनं म्हणजे त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे. बरोबर. सांगू, हा सांग. त्यांनी सांगितलं की नदी खराब झाली म्हणून तुम्ही बिसलरीतलं पाणी पितो, आम्ही तर कचरा असलेलं पाणी पितो. बरोबर. हा, प्रदूषित पाणी पितो, घाण पाणी पितो. हा, हा बरोबर. आणि आणखीन त्या तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या त्या कड्यातल्या. हा, आणि शेवटची एक ओळ होती ती आठवतीये का? जसं जंगल सोडत नाही, आमची ही माय जमीन सोडत नाही, तसं अजून एक होतं. ते काय वाक्य होतं आठवतं तुम्हाला? ओळ काय होती आठवतं? लढाई सोडत नाही, अशी तिसरी ओळ होती त्यातली. हा, म्हणजे ते म्हणतायत का की आमचं जंगल जातंय. हे तर आहेच की तुम्ही तुमचा विकास होतो. तुमच्यासाठी कारखाने निर्माण होतात, तुमच्यासाठी मोठमोठे रस्ते बांधतात, पूल बांधतात, पण त्याच्यासाठी जमीन कोणाची जाते? आमची जाते. आणि आम्हाला तुम्ही काय करता? बेघर करून टाकता, आमच्या गावापासून उखडून टाकता, आमच्या जंगलापासून उखडून टाकता. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही त्याच्या विरुद्ध लढाई करू. आणि तुम्ही नर्मदा नदी ऐकलीये का? तर त्या नर्मदा नदीवर खूप मोठं धरण बांधलंय. आणि तुम्हाला कदाचित हे माहिती असेल की सरदार पटेलांचा एक मोठाच्या मोठा पुतळा बांधलाय. त्याच्याविषयी ऐकलंय का? तो आता अलीकडच उभारला होता पुतळा सरदार पटेलांचा. नाही तर तुम्ही माहिती कोणाला तरी मोठ्यानं. सरदार पटेलांचा मोठा पुतळा जिथे उभारलाय ते सरदार सरोवर, आणि तिथे नर्मदा नावाच्या नदीवर ते धरण बांधलंय. आणि ते धरण बांधल्यामुळे काय झालं? त्यांनी सांगितलं की पाणी मिळणार लोकांना, पण ते पाणी मिळालं तरी कोणाला अजून सांगितलेलं नाहीये. पण त्याच्या खाली हजारो गावं बुडली. गावं बुडली तर काय होईल? लोक राहतील का? गावात गेलं तर लोकांची घरं बुडली, लोकांची शेती बुडली, सगळं बुडलं. आणि ते तर अगदी मेधा पाटकर म्हणून तुम्ही त्यांचं नाव लक्षात ठेवा, मेधाताई पाटकर. त्यांनी खूप मोठा लढा दिला. नर्मदाचं हे धरण म्हणजे ह्या लोकांना असं उखडून टाकू नका, बुडवू नका त्यांच्या जमिनी, त्यांना अशाच निदान चांगल्या जमिनी तरी द्या परत वेगळ्या ठिकाणी. याच्यासाठी खूप मोठा लढा त्यांनी जवळजवळ 30-35 वर्ष सातत्याने दिला होता. आणि ती ही लोक होती आणि ती म्हणतात की आम्ही लढाई पण नाही सोडणार. तर आता आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत. तुम्ही छान हे गाणं खूप छान ऐकलं. तशीच गोष्ट पण ही छान तुम्हाला आवडेल. त्या गोष्टीमध्ये काय म्हटलंय त्याच्याबद्दल पण गोष्ट ऐकून झाल्यावर बोलूया. प्रभाते गोष्ट नव्हता.
दिसत प्रभा ते चित्र का छान नाही दिसत आहे? हो, स्लाइड झाल्यामुळे का? बाकीच्यांना पण तसंच दिसत नाही होतं का? ताई दिसतंय मला. नाही पण छान आम्हाला खाली चांगलं नाही ताई दिसतंय. दिसलं का? मग मला असं ना ते खूप असं हो. हे दिसलं, कारण मी माझ्या ह्याच्यावर बघितला ना तेव्हा खूप छान दिसला होता आणि ह्याच्यावर नाही. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असेल तर काहीच प्रश्न नाही. हो, आपण नंतर बोलूया बाळा. गोष्ट झाल्यावर तू मला प्रश्न विचार. हा, तो नीट लक्षात ठेव, तू विसरू नको प्रश्न. ही गोष्ट आहे हिमालय पर्वत रांगेतल्या एका गावातली. एका छोट्या मुलीच्या जिद्दीची आणि धैर्याची. तिचं नाव दिची. दिचीने आपल्या जीव की प्राण असलेल्या झाडांना चिपको आंदोलनात भाग घेऊन कसं वाचवलं त्याची ही गोष्ट. तिच्या गावातल्या सर्वांनाच या झाडांचं मोल ठाऊक होतं. ही झाडं म्हणजे त्यांचा जगण्याचा आधार. 1970च्या सुमारास हिमालय पर्वतातील अलकनंदा नदीच्या खोऱ्यात बेसुमार जंगलतोड झाली आणि त्याचा परिणाम म्हणून इथे मोठे पूर आले. यातूनच इथे चिपको आंदोलनाची म्हणजे झाडांना मिठ्या मारून जंगलतोड थांबविण्याची अभिनव चळवळ सुरू झाली. माणसं एकत्र येऊन काय काय करू शकतात याची ही हृदयाला हात घालणारी गोष्ट छोट्या दिचीच्या नजरेतून. गोष्टीचं नाव आहे चिपको रुजले त्याची गोष्ट. ही गोष्ट लिहिली आहे जयंती मनोकरण यांनी. चित्र काढली आहेत ती सुद्धा जयंती मनोकरण यांनी आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी वनारसे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. धूम धूम धडक, धूम धूम धडक, धूम धूम धडक, धूम धूम. दिची तिच्या आवडत्या झाडाच्या उंच फांदीवर बसून ढोलकं वाजवत होती. तिचे 3 भाऊ सुद्धा त्याच झाडावर चढले होते आणि त्यांच्या मेंढ्या बॅ बॅ असा आवाज करत खाली गवतात हुंदडत होत्या. दिची देवदार, चीड, पाईन आणि सुन्नूच्या जंगलातून तिच्या वडिलांची म्हणजे दादांची हाक आली. चल, आपल्याला नदीच्या पलीकडे तुझ्या आजीकडे जायचंय. पोरांनो, तुम्ही मेंढ्या नीट सांभाळून घरी घेऊन जा. आम्ही पण येतो ना, श्याम बारीक तोंड करून म्हणाला. पुढच्या वेळी आजी आजारी आहे ना, दिची आज तिथेच राहील आणि आजीची काळजी घेईल. दादा त्यांची समजूत घालत म्हणाले. दादांनी त्यांचं खेचर नदीच्या गुडघाभर पाण्यात घातलं. दिचीने तिचा परकर घट्ट बांधला आणि ती नदीतल्या दगडांवरून कसरत करत चालू लागली. बर्फाळ पाण्याने दिचीची पावलं बधीर झाली. शेवटी ती घसरली आणि उसळत्या पाण्यात पडली. दिचीचे काका जवळच मासे पकडत होते. तिला बघून ते ओरडले, दिची सांभाळ. अचानक नदीत पाण्याचा एक मोठा लोंढा रोरावत आला आणि नदी पाण्याने तुडुंब फुगली. दिची पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. हे पाहता क्षणी तिच्या काकांनी धाव घेतली आणि तिला पकडलं. पण दिचीचा पाय गडगडत आलेल्या एका मोठ्या खडकाखाली अडकला होता. दादांची आकृती धुसर झाली होती. त्यांचा आवाज तिला ऐकू येईनासा झाला होता. खेचरांनी कशीबशी पाण्यातून वाट काढली आणि ती पलीकडच्या तीराला लागली. त्यांच्या पाठीवरचं सगळं सामान सुमान मात्र पाण्यात पडून वाहून गेलं. काका कसे बसे त्या पुराच्या लोंढ्यात उभे राहून दिचीला सोडविण्याचा प्रयत्न करत होते. पण तिचा पाय त्या भल्या मोठ्या खडका खालून निघता निघत नव्हता. शेवटी त्यांनी सर्व ताकदीनिशी दिचीला बाहेर ओढून काढलं. ते स्वतः चिखलाच्या पाण्याने चिंब भिजले होते. दिचीला आपल्या खांद्यावर टाकून ते तिला तिच्या आईपाशी घेऊन आले. आईने आपल्या भिजलेल्या कोकराला घट्ट मिठी मारली आणि ती स्फुंदू लागली. दिचीच्या डाव्या पायातून जीव घेणी कळ उठली. वेदना सहन न होऊन ती बेशुद्ध पडली. दिचीला तिच्या आईकडे ठेवून काका दादांना वाचवायला गेले. पण दादा कधीच परत आले नाहीत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं त्यांचं मृत शरीर घरी आणण्यात आलं. तेव्हा भीतीच्या थंडगार स्पर्शाने दिची पुन्हा एकदा शहारली.
दिचीच्या कानावर आलं की एक खेळ सामानाची प्रसिद्ध कंपनी क्रिकेटच्या बॅटी आणि तत्सम सामान बनवायला इथलं चीड पाईन सुन्नू देवदाराचं जंगल कापते आहे. आपलं जंगल ते का कापतात? त्यांना दिसत नाही का की त्यांनी असं केलं की माती खचते आणि पाणी वेगाने चिखल गाळ सगळं घेऊन खाली येतं. पुराचे असे भयानक लोंढे येतात आणि सगळं घरदार वाहून नेतात. माणसं सुद्धा. या पुरानेच तिच्या दादांना पण नेलं. या पुरानेच तिच्या पायाची शक्ती गेली. आता तिला डाव्या पायात गुडघ्या खाली काही संवेदना जाणवतच नाही. अधीर झालाय पाय. हे बर्फाळ थंडगार पाणी, तो पूर दिची कधीतरी विसरू शकेल का? तिला अजून असा भास होत असे की ते पाणी तिच्या कानात नाकात शिरतंय. तिला समोरचं काही दिसत नाहीये आणि पाणी डोक्याच्याही वर चढतंय. पण नाही, काकाने तिला सांगितलंय की तिने नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. चांगल्या गोष्टींचा विचार केला की बरं वाटतं, धीर वाटतो आणि भीती दूर पळून जाते. तिच्यापाशी अजून तिची आई आहे, तिची भावंडं आहेत. काका आणि काकी त्यांची काळजी घेतात. त्यांना त्यांची स्वतःची मुलं नाहीत. दिचीला तिचे काका तिच्या दादानेवढेच आवडतात. पण कधी कधी तिच्या कानावर वेगळंच संभाषण येतं आणि मग ती अस्वस्थ होते. काकी आईला म्हणत असते, तुझे भाऊजी मनाने चांगले आहेत ग, पण त्यांना जुगाराचं व्यसन लागत चाललंय. त्यांच्या या वाईट सवयीने एक दिवस आपण सगळे गाळात जाणार आहोत. तिचे आवडते काका आणि जुगारी? शक्यच नाही. असेच दिवस जात राहिले. दिची आणि तिचं कुटुंब यांनी एका वेगळ्या आयुष्याची सुरुवात केली. आता दिची अनेकदा तिच्या आवडत्या सुन्नूच्या झाडावर, सुन्नू म्हणजे एक हिमालयन ॲश ट्री आहे, त्याच्यावरती बसते आणि खाली ठेवलेल्या तिच्या ओबडधोबड कुबड्यांकडे बघते. तिच्या काकांनी त्याच झाडाचंच लाकूड वापरून तिला त्या कुबड्या बनवून दिल्या आहेत. माझ्या फांद्या बघ, त्या जाड आहेत आणि बारीकही आहेत, लांब आहेत आणि छोट्याही आहेत. झाड तिच्या कानात कुजबुजतं. या सगळ्यांनी मिळून मला मजबूत बनवलंय. दिची अजून थोडी वर चढते आणि पक्षाच्या घरट्यात डोकावून बघण्याचा प्रयत्न करते. झाडावर एका रांगेत चढणाऱ्या मुंग्यांवरून ती हळुवार हात फिरवते. पानांचा गंध नाकात भरून घेते. तू माझं झाड आहेस. काकाने सांगितलंय मी अगदी तुझ्यासारखी आहे, याकसारखी ताकदवान. या कुबड्यांच्या मदतीने मी यती एवढी शक्तिमान होते. दिची लवकर चल, सगळेजण सभेला जमलेत. श्यामची हाक ऐकू आली. दिची ते ऐकून झटक्यात खाली उतरली. तिने आपल्या कुबड्या घेतल्या आणि ती श्यामच्या मागोमाग गेली. एका डेरेदार झाडाच्या खाली सगळे गावकरी जमले होते. गौरी दिदी म्हणजेच गावाची मुखिया बोलत होती. आपण भलेही शिकलेले नसू पण आपण अडाणी नाही, गौरी दिदी म्हणाली. आपली झाडे आपला जीव की प्राण आहेत. कोणत्याही कंपनीसाठी आपण त्यांना झाडांचा लिलाव करू देणार नाही. जेव्हा चांद कंपनीचा ठेकेदार आपली माणसं घेऊन झाडं तोडण्यासाठी येईल तेव्हा आपण रानात जाऊ आणि आपल्या देवदारांना, चीड, पाईन आणि सुन्नू झाडांना मिठी मारून बसू. शांततेने विरोध करू. आपल्याला कोणतीही हिंसा करायची नाही. गावकरी शिस्तीने आपल्या चिपको आंदोलनाच्या घोषणा देत रानात गेले. दिचीने आपलं ढोलकं वाजवायला घेतलं. मोठ्या माणसांच्या बाजूने घोषणा देत जोशाने उड्या मारत चाललेल्या लहान मुलांच्या सुरात तिने सूर मिसळला. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. जंगल देते कुठला मेवा, दिचीने आवाज दिला. माती, पाणी, शुद्ध हवा. मुलांनी तिला प्रतिसाद दिला आणि ती उड्या मारत तिच्या मागोमाग जाऊ लागली. पण गणवेशधारी माणसांचा तांडा आधीच तिथे येऊन थांबला होता. ठेकेदार चांदची आडदांड आकृती या तांड्याला सूचना देताना दिसू लागली. चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूची झाडे कापण्यासाठी त्यांच्यावर खडूने क्रॉस म्हणजे एक प्रकारची फुली अशा खुणा करा, तो त्याच्या माणसांना सांगत होता. हे बघून गावकऱ्यांनी त्यांना एकच गराडा घातला. आपली ढोलकी मोठ्या आवेशात वाजवत ते घोषणा देऊ लागले. जंगल राखू, झाडं लावू, जंगलाचे मारेकरी पळवून लावू. गावागावात संदेश देऊ, जंगल राखू, झाडं लावू. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. गावातल्या मंडळींचा हा नूर बघून ठेकेदार चांदने एक छद्मी हास्य केलं आणि तो त्याच्या सगळ्या माणसांबरोबर ट्रकमध्ये जाऊन बसला. ट्रक तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी गावात एक वेगळीच धामधूम सुरू झाली. सरकारने गावात ट्रक पाठवले होते. डोंगरापलीकडच्या गावात चक्क सिनेमा दाखवणार होते. आता अशी संधी कोण सोडणार? सिनेमा काय इथे नेहमी नेहमी थोडाच पाहायला मिळतो. ट्रकमध्ये बसायचं आणि सिनेमा बघायला जायचं. गावातली सगळी पुरुष मंडळी जाणार होती. बायकांना मात्र बरीच कामं होती. त्या विणकाम करत होत्या. शाळा जोरात चालू होती. मुलं चिपकोच्या नव्या घोषणा शिकत होती. पाटीवर देवदार, चीड, पाईन, सुन्नूची चित्र काढत होती. काही जण तर चक्क ढोलकं हातात घेऊन नाचत गात होती. माती आमची, पाणी आमचं, जंगल सुद्धा आमचं, पूर्वजांनी राखलं आम्ही सांभाळायचं. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. शाळा संपली. दिची आणि तिची भावंड मेंढ्यांना चरायला रानात घेऊन गेली. गावातली बाकी मुलंही बरोबर होती. मुलं आपल्या देवदार, चीड, पाईन, सुन्नूच्या झाडांना प्रेमाने कवटाळत होती. सूर्य जसा मावळतीकडे झुकला तसे त्यांचे आवाज मंदावले. चुलीसाठी सरपण गोळा करून मुलं घराकडे परतू लागली. दिची मात्र काही काळ मागे रेंगाळली. आपल्या आवडत्या झाडाजवळ तिने डोळे बंद केले आणि ती त्या झाडावर थोडी रेलली. त्याची मऊ पानं तिला गुदगुल्या करत होती. मऊ सालाचा थंडगार स्पर्श तिला आवडत होता. जणू ते झाड तिला काही गुपित सांगत होतं. माझ्या झाडाला काहीही होता कामा नये. त्या एका क्षणी दिचीचा निर्धार झाला. काळ जसा काही एक क्षण स्तब्ध झाला होता. आत्ता या क्षणापुरतं जगात सारं काही ठीक होतं. पण ही शांत झाडं अचानक कुणीतरी झोपेतून बळजबरीने जागं करावं तशी जागी झाली. हिरवे पोपट त्यांचे पंख फडफडवत त्याच्या ढोलीत कलकलाट करू लागले. झाडाखाली वाढलेल्या गवतातून खारी सैरावैरा धावू लागल्या. करकचून लावलेल्या ब्रेकचा आवाज झाला आणि कड्याच्या खाली बस गचके देत थांबली. दिची पानांच्या आडून पाहत होती. बस चिखलाने माखली होती आणि तिच्यावर धुळीचे थर जमले होते. बसमधून माणसं ओळीने बाहेर पडली. त्यांचे गणवेश कडकट्ट होते. त्यांच्या कुऱ्हाडी तळपत होत्या. ते सगळे चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूच्या जंगलाकडे निघाले होते. दणकट अंगाचा चांद मागोमाग चालला होता. डोंगराच्या पलीकडून त्यांच्या बुटांचा ठप ठप आवाज ऐकू येत होता. बाप रे, माझं सुन्नू! त्यांनी माझ्या झाडाला काहीही करायला नकोय. दिची झाडावरून खाली उतरली आणि डोंगर उतारावरून कशीबशी उतरू लागली. तिच्या कुबड्या तिने गवतात खाली फेकल्या आणि ती चक्क लोळत खाली जाऊ लागली. ठप 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 बुटांचा आवाज ऐकू येत होता. दिचीचं हृदय थाड थाड उडत होतं. मनात तिला ढोलकीचा आवाज ऐकू येत होता. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. आता काय करावं? आपल्याला मदत लागणार, दिची मनात म्हणाली. तिने कशाबशा आपल्या कुबड्या घेतल्या आणि खरडत ती घरी आली. आई, धापा टाकत तिने आईला हाक मारली. आई धावतच घराच्या बाहेर आली आणि तिने दिचीला कवेत घेतलं. चुलीत एखादी काटकी भुसभुस जळावी तशी दिची दिसत होती. आई, माझं सुन्नूचं झाड, ते कापतायत. कोण कापतंय बेटा? हे घे, हे पाणी पी आणि आता सांग. ते सगळे एका मोठ्या बसमधून आलेत. खूप जण आहेत ते आणि त्यांच्याकडे मोठ्या धारदार कुऱ्हाडी आहेत. आई, बाप रे, ही ठेकेदाराची माणसं असणार. जंगल तोडायला आली आहेत. हां, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, दिचीची आई म्हणाली. चल लवकर, तू थांब इथे, मी सगळ्यांना गोळा करते. दिची धीर एकवटत आणि उरला सुरला जीव गोळा करत म्हणाली. गावातल्या सगळ्या स्त्रिया आणि मुले आपापली ढोलकी घेऊन एकत्र झाली. आपण काहीतरी केलं पाहिजे. ठेकेदार चांदने गावातल्या सगळ्या पुरुषांना गावाबाहेर पाठवून डाव साधला आहे. दिचीची आई अस्वस्थ होऊन फंतू म्हणजेच एक डोक्याला बांधायची शाल असते ती चुरगाळत म्हणाली. आपण त्यांना कसं थांबवायचं? आपण त्यांना धडा शिकवू, पण लक्षात ठेवा, आपल्याला हिंसाचार अजिबात करायचा नाही, आईची अगदी जवळची मैत्रीण गौरी दीदी म्हणाली. दिचीचं ऊर तिच्या ढोलकी सोबत धपापत होतं. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. चिपको, ती ओरडली. झाडांना मिठ्या मारा. मुलं आणि स्त्रिया जोशात ओरडू लागल्या. चीड, पाईन, देवदार आणि सुन्नूच्या आक्रोशाने जंगल थरकापलं. जंगल देतं कुठला मेवा, दिचीने पहिला आवाज दिला. माती, पाणी, शुद्ध हवा, मुलांनी आणि स्त्रियांनी तिला प्रतिसाद दिला.
ज्या झाडांना तोडायचंय त्या प्रत्येक झाडावर त्यांनी फुलीची खूण उमटवली होती. एखाद्या जखमेसारखी ती खूण दिसत होती, अशी जखम जी कधीच भरून येणार नाही. माझं सुन्नू, तुझ्याशिवाय मी कशी राहू? दिचीची थरथरणारी बोटं ती खूण मिटवायला धडपडली. तुम्ही माझं झाड कापू शकत नाही, झाडाला मिठी मारत ती एकदम त्वेषाने म्हणाली. दूर हो. चांद तिच्यावर खिकसला आणि त्याने तिला हाताने दूर ढकललं. दिची भेलकांडत एका बाजूला जाऊन पडली तरी तिने नजरेने झाडं तोडणाऱ्या माणसांना टिपलं. ती माणसं थकलेली आणि घाबरलेली दिसत होती. तिचं लक्ष झाडामागे उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेलं. त्याची नजर जमिनीला खेळली होती. काका, तुम्हीच होता? दिचीचे डोळे विस्फारले. काकांच्या हातून कुऱ्हाड गळून पडली. झाडामागे पाचोळ्याचा आवाज झाला. मला जुगारात कर्ज झालंय आणि मला कामही नाहीये, ते मंदपणे म्हणाले. दिची आणि तिची भावंडे त्यांना मिठी मारायला धावली. काका, आम्ही काम करू आणि कर्ज फेडायला मदत करू. मी शाली विणेन आणि त्या विकेन. दिची म्हणाली. मी साबण बनवतात तिथे काम करीन. राम म्हणाला. मी पाणचक्कीवर काम करीन. श्याम म्हणाला. काकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांची मान शरमेने झुकली. त्यांनी गणवेशातला शर्ट काढून टाकला आणि दिचीचं ढोलकं हाती घेतलं. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. जंगल देत कुठला मेवा, काका आणि दिचीने आवाज दिला. माती, पाणी, शुद्ध हवा, मुलं आणि स्त्रिया जोरात म्हणाल्या. मूर्ख मुली, या जंगलातून टिकाऊ लाकूड मिळतं, राळ मिळते, परदेशी चलन मिळतं. ठेकेदार चांद मध्ये पडला. कापा रे सगळी झाडं. कीड, पाईन, देवदार आणि सुन्नूचं एक आणि एक झाड कापा. नकावं असं करू, दिची आपल्या झाडाला मिठी मारत म्हणाली. ही झाडं आमचं सर्वस्व आहे. ती बरोबर बोलतीये, दिचीचे काका म्हणाले. तिने तिचे वडील पुरामध्ये गमावले. हे ऐकल्याबरोबर एका माणसाने आपला तळवा उघडला आणि त्याच्या हातून कुऱ्हाड गळून पडली. आणि मग एकामागून एक कुऱ्हाडी खाली पडतच राहिल्या. सगळेच जण कुऱ्हाडी टाकून देऊ लागले. धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम धडाक, धूम धूम. चिपको, झाडांना मिठ्या मारा, दिची ओरडली. मिठ्या मारणाऱ्या शूर माणसांचे आवाज धूम, पाईन, देवदार आणि सुन्नूच्या जंगलात घुमले. तुम्ही हे नुसतं जंगल कापत नाही आहात, तुम्ही आम्हालाच इथून उखडून टाकत आहात, दिचीची आई म्हणाली. ठेकेदार चांदची दांडगी आकृती पुढे आली. त्याने रागाने आपली मूठ वळली. त्याने जमिनीवर रागाने पाय आपटले आणि मग तो विरुद्ध दिशेने तोंड करून चालू लागला. दिचीने दोन्ही हात घट्ट जुळवून खोल श्वास घेतला. तिचा विश्वासच बसत नव्हता. सगळे कुऱ्हाडी चालवणारे निघून गेले होते. आपण करून दाखवलं. आई म्हणाली. ही चळवळ आता भारतभर पसरेल. चिपको, झाडांना मिठ्या मारा. सगळेजण एका सुरात ओरडले. पावलांनी ताल धरला. हातात हात आले. आनंदाने त्या सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. सुन्नू सुद्धा आनंदाने वाऱ्यावर लवलवत होतं. दिचीने त्याच्या मऊ खोडाला आपला गाल घासला. संध्याकाळच्या वाऱ्यात सळसळणाऱ्या पानांचा स्पर्श तिला झाला. मी अगदी तुझ्यासारखी आहे, धट्टी कट्टी, याकसारखी ताकदवान, इतकी शक्तिमान की एखादा यतीच. दिची तिच्या झाडाशी हळूच कुजबुजली. या गोष्टीतले काही कठीण शब्दार्थ. रुजणे म्हणजे मूळ धरणे. आपण एखादं रोप रुजवतो तसं. याक, हिमालयातील केसाळ पाळीव प्राणी. यती, हिमालयात दिसणारा अवाढव्य आकाराचा माणसासारखा फिक्शनल प्राणी म्हणजेच काल्पनिक प्राणी आहे. फंतू, भुतिया जमातीच्या बायका विशिष्ट पद्धतीने डोक्याला गुंडाळतात ती शाल. त्याची गाठ अशा पद्धतीने बांधलेली असते की मागे 2 खिसे तयार होतात. आता संदर्भ सूची म्हणजेच बिब्लिओग्राफी. गोष्ट लिहिण्यासाठी लेखकाने संदर्भासाठी वापरलेल्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची यादी. या गोष्टीसाठी खालील पुस्तकं संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यात आलं. द युनिक वुड्स, रामचंद्र गुहा. चंडी प्रसाद भट, गौरादेवी अँड द चिपको मुवमेंट, मार्क शेफर्ड. अमंग द भोतियाज अँड देअर नेबर्स, ACM ब्राउन. आणि यूट्यूबवरचे काही व्हिडिओज आहेत. CNN IBNचा चंदी प्रसाद भट. आणि दुसरा आहे नंदादेवी कॅम्पेन, बाली देवी स्पीक्स. वनीकरण हे झाडांबद्दल नाही, माणसांबद्दल आहे.
जॅक बेस्टोबी द पर्पज ऑफ फॉरेस्टचा लेखक. हिमालयाच्या उंच पर्वत रांगात भोतिया नावाचे आदिवासी राहतात. ते त्यांच्या जंगलांवर प्रेम करतात कारण हे जंगल त्यांना सरपण तसंच अवजारासाठी आणि बांधकामासाठी लाकूड पुरवतं. 1970 मध्ये जेव्हा जंगलं कापली गेली तेव्हा अलकनंदेला पूर आला. त्यात त्यांची घरं वाहून गेली, पूल वाहून गेले, गुरं आणि हजारोनी माणसं मृत्युमुखी पडली. भोतियांना हे ठाऊक होतं की त्यांना त्यांची जंगले वाचवली पाहिजेत, म्हणून त्यांनी अहिंसात्मक चिपको आंदोलनाची रीत आपलीशी केली. चामोली जिल्ह्यातली त्यांची प्रमुख गौरादेवी, जी खरं तर निरक्षर होती, तिने आपल्या परिसरातल्या सगळ्या स्त्रियांना जंगल संरक्षणासाठी हाक दिली. काही जण या त्यांच्या चळवळीला स्त्री पर्यावरणवादी चळवळ म्हणतात, कारण यात मोठ्या संख्येने स्त्रिया सक्रिय होत्या. अलकनंदा नदीच्या खोऱ्यात चंडीप्रसाद भट्ट नावाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनीच चिपको आंदोलनाची माहिती इथल्या गावातून दिली. महात्मा गांधींच्या प्रमाणेच त्यांचा अहिंसेवर विश्वास आहे. इथलं जंगल सांभाळून आपले स्थानिक उद्योगधंदे कसे करायचे यासाठी ते इथल्या माणसांचे प्रेरणास्थान आहे. सुदृढ पर्यावरण ही चिरंजीवी अर्थव्यवस्था आहे असे सुंदरलाल बहुगुणा म्हणतात. त्यांनी झाडांच्या कत्तलीविरुद्ध चिपको आंदोलनाचं काम चालू ठेवलं आहे. या गोष्टीतल्या दिची सारखीच एक भोतिया मुलगी खरोखरच रानात गेली असता तिने कुऱ्हाडधारी लोक पाहिले आणि तिने गावात लगोलग खबर दिली. गावातल्या स्त्रिया चिपकोच्या घोषणा देत रानात गेल्या आणि त्यांनी कोणत्याही हिंसेशिवाय झाडं कापणाऱ्यांना थांबवलं. 1980 मध्ये भारत सरकारने ही जंगलं वाचविण्यासाठी कायदा संमत केला. हे भारतातील पर्यावरणीय चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचं आंदोलन होतं असं मानतात. या गोष्टीसारख्याच इतर अनेक अशा सुंदर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. धन्यवाद. कशी वाटली तुम्हाला गोष्ट? खूप मस्त. जर तुम्हाला असं विचारलं की ह्या गोष्टीतली एक कुठली गोष्ट तुम्हाला खूप आवडली ती तुम्ही सांगू? काय सांगाल? ताई मी सांगू? हा, प्रत्येकाने सांगायचं. सांग, सुरुवात कर. दीदी मला सांगायचंय. सांग ना. सांगू? हा, सांग सांग. चिपको ते ना झाड तोडून कुणाला टेस्ट नव्हती. हा, बोल बोल. आपल्याला त्याच्यातनं समजतंय की तिची झाडांवरील प्रेम आणि आपुलकी खूप जास्त होते. म्हणजे तिथेच बरोबर आहे की आपण झाडं तोडली नाही पाहिजे, झाडांना वाचवलं पाहिजे आणि जे झाडं तोडत असेल त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. ताई मी सांगू? मी सांगू? हा, एक जे चिपको आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं म्हणजे त्यात महिलांनी घेतला, म्हणजे महिला सुद्धा खूप काय करू शकतात असं त्यातून त्यांनी दाखवलं. आणि फॅक्टरीज वगैरे ज्याच्यामुळं जे म्हणजे ते खेळणी वगैरे तयार करण्यासाठी झाडं तोडत होती तर ती झाडं तोडू नये असं ते लहान मुलीचं म्हणणं होतं. आणि सगळ्या गावकऱ्यांनी त्याला म्हणजे सहमती दाखवली. त्याच्यामुळं ते चिपको आंदोलन म्हणजे चिपको आंदोलनात सगळ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामुळं त्यांची झाडं आणि त्यांची जंगलं, त्यांचं गाव सगळं वाचलं. बरोबर. मी सांगू? मी हा, सांगू? सांग. हा, सांग. झाडावरचं प्रेम मला आवडलं. झाडांवरचं प्रेम तुला कसं दिसलं? म्हणजे ती त्याच्यासारखीच होती. झाड तोड नको असं ती सांगायची. ते मला आवडलं तिचं बोलणं ते. ताई मी सांगू का? हा, सांग. आणि ती मिठी मी मारायची. सांगू का? बरोबर. मी हॅलो, मला सगळ्यांची नावं नाही कळत आहेत. जे बोलले मी नाही अंतरा बोलते. हॅलो, हा, अंतरा बोल. त्या बीजीने त्यांच्या काकांना सांगितलं की तुम्ही आम्ही तुमच्यासाठी काम करू पण तुम्ही झाडं तोडू नका, हे काम तुम्ही करू नका. ते मला खूप आवडलं. बरोबर. सगळी तिची लहान मुलं समंजस पण- वृत्ती आवडली. हा, बोलू का? बरं. हा, सांग. माझं आई मला त्या गोष्टी हात लावून दिला नाही. जंगलतोड करून दिली नाही. बरोबर.
ताई मला त्याच्यातनं तिचा प्रामाणिकपणा खूप आवडला. दीदी मी सांगू हा सांग. आपण झाडं तोडली नाही पाहिजे. अगं हात एक जण करतीये, बोलतीये एक जण, हात वर केला, बोल ना बाळा. तिच्या मामाने तिला समजून सांगितलं होतं ना नदीमध्ये येऊ नको, तरी मी तिने ऐकलं आणि ती ना पाण्यामध्ये डुबली आणि तिचा मामा तुला वाचवता पाण्यामध्ये गेले. हो दीदी मी सांगू हा सांग. एकाने सांगा हा, म्हणजे सगळ्यांना ऐकू आलं पाहिजे ना तुम्ही काय म्हणताय ते. दीदी कोण मी सांगू थांबा आता दुसऱ्या जणांनी सांगा हा. कोण सांगताय? हा बोल. मला या गोष्टीतून हे आवडलं. एक मिनिट थांब, जरा बोलू नको. थांब जरा बोलू नको, दुसरं कोणीतरी बोलतंय, थांब. हा तू सांग. सांगू श्रावणी हा बोल श्रावणी. ते बोलत होते ना माती आमची जमीन आमची हवा आमची त्याच्यामधलं ते वाक्य सुद्धा मला खूप आवडलं. हा बरोबर. काय घोषणा होती त्याची? आठवते? जंगल देते कुठला मेवा, हवा. शुद्ध हवा. खरंच किती छान घोषणा आहे ना. आणि 2 ओळीत सगळं सांगितलंय की जंगलाचं काय स्थान आहे आपल्या आयुष्यात ते. ताई हा मला तिचा प्रामाणिकपणा आणि ते दयाळूपणा म्हणजे झाडांबद्दल जी आपुलकी होती ती खूप आवडली. हो आणि ताई मला समंजसपणा. हा, बरोबर. अजून आणि मुलं नाही बोलत आहेत. अनिकेत होता ना मगाशी. मला तिचं गाणं खूप आवडलं. हो ना. हा सांगू हा बोल. मी समीक्षा बोलते देवपट्यातून. मला या गोष्टीतून हे आवडलं की तिच्यावर एवढे संकट आले पण तिने कधी हार मानली नाही. ताई मला त्याच्यातून हे आवडलं की सगळेजण एकत्र मिळून काम करत होते. म्हणजे ते एकत्र ग्रुपने असे काम करत होते. बरोबर. एकजूट होती त्यांच्यामध्ये, हो की नाही. एकत्र काम केल्याने कोणतेही काम अवघड नसतं त्याच्यातनं, म्हणजे असं समजतं. बरोबर. दीदी मी सांगू हा बोल. मला नाही का त्याची आईने नाही का तिथं धाडसीपणाने नाही का त्या माणसांना सांगून दिलं म्हणून ते माणूस नाही का झाडांना नव्हते तोडत. हा बरोबर. आणि तुम्ही तुम्हाला काय काय आवडलं ते सांगितलं. हा तुम्हाला नवीन गोष्टी काय कळल्या ह्या गोष्टीतून? नवीन गोष्ट कळली बाबा, मी ही आधी ऐकलीच नव्हती. मी सांगू हा चिपकू आंदोलन ते पहिल्यांदाच ऐकलं. ओके. अजून नवीन काय कळलं? तुम्ही जर पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत ऐकलं असेल मी, तर काही काही नवीन गोष्टी तुम्हाला कळल्या असणार आहेत. हा गोष्ट सांगत असताना गोष्टीच्या शिवायच्या पण काही गोष्टी कळल्या असतील. त्या काही आठवत? ही मला अलकनंदा नावाची नदी आहे. हा बरोबर. ती कुठे आहे माहितीये का? बर्फाळ प्रदेशात. बर्फाळ प्रदेश भारतात कुठे आहे? चल प्रदेश. जम्मू काश्मीर. काश्मीर मध्ये आहे. बरोबर आहे. हिमालय. हिमालय म्हणतो ना आपण. हिम म्हणजे बर्फ. बर्फाचं घर जिथे आहे मोठा आणि मोठा हिमालय मोठा हे आहे ना, पर्वत आहे. आणि तिथे अलकनंदा नदीचा उगम होऊन तिथे येते. आणि सांगू का? हा बोल. मला त्याच्यातनं असं कळलं की म्हणजे आपण एकत्र जर एकजुटीने काम केलं तर कोणतंही काम अवघड नसतं. जर आपल्यावरती एखादं संकट आलं तर आपण एकटीला जर होत नसेल तर आपण म्हणजे सगळ्यांची मदत घेतली पाहिजे, ते काम आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे बरोबर. हॅलो मॅम, आणि मी सांगू हा बोल. ते भूतिया आदिवासी जे होते तेव्हा ते त्यांनीच केलं होतं तसं. आणि तेव्हा एके दिवशी
पलक नदीला पूर सुद्धा आला होता. बरोबर. आणि काय झालं होतं, त्या पूर आला होता त्यामुळे काय झालं होतं? घरे वाहून गेली, नष्ट झाली घरे होती. वाहून गेली, त्याच्याबरोबर माणसं सुद्धा, माणसं वाहून गेली, घरं वाहून पिकोची गेली, बाबा सुद्धा. आणि त्यांची काही थोडीशी जमीन असेल, तिथे त्यांनी काही शेती लावली असेल, शेत असेल, ते सगळंच वाहून गेलं, हो की नाही? आणि ते कशामुळं गेलं होतं? माती पडू बरोबर. आपण अगदी सुरुवातीला, म्हणजे आज नाही, झाडांची माहिती घेतली तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं बघा, नदीला गढूळ पाणी आलं होतं. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की झाडांचं महत्व काय असतं, तर झाडं आपल्या मुळांना माती धरून ठेवतात. आणि जर झाडं नसतील तर ती माती सगळी वाहून जाते. माती धरायला काही राहतच नाही, आणि माती वाहून गेली तर जे पावसाचं पाणी येतं ते खूप जोरात लोंढ्यानी येतं आणि नदीला पूर येतात. आणि त्यामुळे झाडं असणं, झाडांनी माती धरून ठेवणं हे खूप आवश्यक असतं. आणि मग तिथे नसले तर आपण अलकनंदेला, पण नसतो. बरोबर आहे, अलकनंदेला पूर कशामुळे आला, तर लोकांनी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे तिथल्या लोकांना कळालं की हे कारण आहे बरं का, आणि मग आपल्याला आपलं जंगल वाचवलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं, खूप मारामारी केली का आपलं जंगल वाचवायला? नाही. कुठली पद्धत वापरली त्यांनी? शांततेची. शांततेची. त्याला कुठला शब्द आहे? शांततेनी कुठलीही हिंसा न करता, ह्याला कुठला शब्द आहे? अहिंसक. मार्ग नाही आवडत. अहिंसक मार्ग, बरोबर. मॅम आवाज नाही येते तुमचा नीट. हो, कोणाचं तरी चालू आहे बहुतेक हे, त्यामुळे असेल. अहिंसक पद्धत अजून कोणी वापरली होती तुम्हाला आठवतंय का? तुम्ही इतिहासात शिकला असाल, ब्रिटिशांना घालवण्यासाठी. नाही. मी सांगू? हा, सांग. घालवण्यासाठी. ब्रिटिशांना घालवण्यासाठी आणि आपला देश स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींनी त्यांनी का? बरोबर. गांधीजींनी काय केलं होतं? गांधीजींनी शस्त्र हाती नव्हतं घेतलं, त्यांनी काय केलं? सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह. मिठाचा सत्याग्रह केला. अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी त्यांनी सत्याग्रह करून शांततामय मार्गाने आंदोलन केलं, चळवळी केल्या. चळवळी केल्या, आणि आपला देश पण आपण स्वतंत्र केला. आणि तीच पद्धत इथे बायकांनी पण वापरली ना. बायकांनी काय सांगितलं? ती गौराक्कामनी काय सांगितलं? की आपण मार्गाचा अवलंब करायचा नाही, करायचा नाही, शांततेचा मार्ग शांततेने करायचा. आणि म्हणून त्यांनी कुठली पद्धत वापरली? शांततेची. अहिंसा. बरोबर आहे. पण काय केलं त्यांनी? नेमकं काय केलं? झाडाला जाऊन मिठ्या मारल्या. झाडांना मिठ्या मारल्या. बरोबर. आणि म्हणून त्या चळवळीला नाव काय आहे? चिपको, म्हणजे झाडाला जाऊन चिपकणं, लगणं, मिठी मारणं. आणि त्याच्यामुळे ते जे झाडं तोडणारी होती त्यांना पण आपण झाडांना मिठी मारल्यावर त्यांना सुद्धा झाडं नाही तोडता येणार. बरोबर. कारण माणसाला मारलं असतं तर त्यांच्यावर मोठा गुन्हा दाखल झाला असता ना, आणि खूप आंदोलन पेटलं असतं. तर त्यामुळे काय झालं, मिठी मारल्यामुळे झाडं वाचली, आणि त्यांना निमूटपणे, जे मारायला आले होते त्यांना निमूटपणे जावं लागलं. आणखी ह्या लोकांनी आपल्याला झाडं तोडता यावी म्हणून झाडं तोडता यावी म्हणून, बरं का, सिनेमा दाखवला होता. बरोबर. मग काय केलं? सिनेमा दाखवला, पाठवलं. गावात ट्रक पाठवल्या, माणसं बसून गेली. बरोबर. आणि स्त्रिया गेल्या नाही, कारण त्यांना घरी कामं होती. म्हणजे काय होतं, सिनेमा हा ज्यांना निरुद्योगांचा उद्योग झाल्यासारखा झाला, हो की नाही? आणि त्यांनी बरोबर त्या कंत्राटदारांनी, चांदनी, फॅक्टरीच्या लोकांनी ओळखलं की आपण सिनेमा, आता ही पूर्वीची गोष्ट आहे ना, 1974 ची गोष्ट आहे. तेव्हा काही अशी थिएटर्स, एवढे टीव्हीवर सिनेमे, एवढ्या मालिका, असं काही नव्हतं. आणि ते तर हिमालयातलं छोटं गाव, हो की नाही? तिथे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप नव्हत्याच.
त्यामुळे सिनेमा बघायला घेणार म्हटल्यावर लोक खुश झाली आणि त्यांची जायची पण व्यवस्था केली ट्रकमध्ये. पण त्यांचा त्यामागचा उद्देश काय होता की त्यांना इकडं गुंतवून ठेवायचं आणि रातोरात जाऊन झाडं झाडं कापायची कापायची. पण ही युक्ती आपल्या छोट्या मुलांनी, हिचीनी आणि तिच्या आईनी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींनी हाणून काढली. हो की नाही? अजून नवीन काय कळलं तुम्हाला या गोष्टीतून सांगा बरं. मी मगाशी सांग, नीट विचार करून सांगा बरं का. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण गोष्ट ऐकली, बघितली, नवीन काय कळलं? ताई मी सांगू? आतापर्यंत बोललो त्याच्यापेक्षा वेगळं. सांग. नाही विचार करते थांबा. विचार सांगू करून. का? बोल. चिपकोची काका म्हणतात ना, तिला मनात वाईट विचार नाही आणायचे ते. ओके. आपण कारण तिला तर दुःख खूप झालं असणार आहे आणि तिने आपल्या वडिलांना आपल्या डोळ्यात देखत नदीच्या पुरात वाहून जाताना बघितलं. केवढं दुःख असेल. पण तिचे काका तिला सांगतात की दुःख करून काही माणूस परत येणार नाहीये. हो की नाही? आपण आठवण काढूयात त्यांची, पण आपण पॉझिटिव्हली चांगला विचार पण केला पाहिजे. दीदी मी सांगू? मला त्यांची भाषा आवडली आणि त्यांची भाषा पण कळाली मला. बर. ओके. अजून नवीन काय कळालं? नवीन प्राणी कळाले का तुम्हाला? ती सांगते ना की ढोल ते वाजवून ती करते ना ते. म्हणजे एवढ्याशा वयात एवढं सगळं कसं तिला कळालं? ताई मी सांगू? बरोबर. बोल. तिला त्या झाडांचे पण आवाज ऐकू येत होते कारण की तिचं मन स्थिर होत. कसले आवाज म्हटली? तिच्यात नाही का सांगितलं तिला, ती त्या झाडांवर म्हणजे लोळली अलगद तेव्हा तिला झाडांची कुजबुज ऐकू आली. म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातून तिचं जर वर्णन तुम्ही आठवून बघितलं की तिचं त्या सुन्नू झाडावर केवढं प्रेम होतं. आणि मग तिचा त्या झाडाचा ऐक जरा बाळा, त्या झाडाचा आवाज तिला ऐकू यायचा. म्हणजे खरं झाडांचा गारवा. बरोबर. स्पर्श कळायचा, आवाज ऐकू यायचा. झाड बोलत असेल का तिच्याशी? खरं नाही. पण ते कल्पना करत होती. प्रेम दाखवण्यासाठी एवढं प्रेम होतं की ती झाडांची हितगुज करायची आणि तिला वाटायचं आपल्या झाडाला कधी काही होता कामा नाहीये. हो की नाही? बोल बेटा. कोणाला सांगायचं होतं अजून? दीदी मला. बोल. सांग ना. दीदी की त्या मुलीचं त्या झाडावर प्रेम होतं आणि तिच्या जास्तीत जास्त प्रामाणिकपणा खूप होता. ती लोकांना झाडं तोडू देत नव्हती कारण त्या झाडाशिवाय तिचं म्हणजे त्या झाडाशिवाय तिला प्रेम नव्हतं आणि ती जास्तीत जास्त कधी पण जर कुठेही जाताना ती झाडावर बसली आणि ती हळूच कुंड्यांवरून हात फिरवती आणि डोळे बंद करून त्याला घट्ट धरून ठेवती. हे मला खूप आवडतं. बरोबर. पण हात कोणीतरी वेगळीनेच वर केला होता. कोणाला? मग बोल ना तू बाळा. दीदी त्या माणसांचं झाड तोडलं असतं ना, मग त्यांना ऑक्सिजन मिळालं पण नसतं. बरोबर. तू अजून काही नवीन आठवते का? नवीन शिकलात, नवीन शब्द शिकलात, नवीन नावं शिकलात? ताई मी बोलू का? बोल. म्हणजे ती एवढीशी छोटी असताना सुद्धा तिची झाडांबद्दल किती आपुलकी होती आणि म्हणजे प्रामाणिकपणा होता तिच्या झाडांबद्दल. म्हणजे तिचे वाईट विचार नव्हते झाडांबद्दल की झाडं तोडावीत असे. आणि नाहीतर आपल्यासारखं एखादं जर असतं तर आपण झाड तोडतो म्हणजे जास्त विचार नाही करत. तर आपल्याला झाडांपासून ऑक्सिजन भेटतो, फळे भेटतात, अन्न म्हणजे आपण आपलं सगळं जीवन आहे झाडांवरती असं म्हटलं तरी चालेल. तर आपण म्हणजे झाड तोडली नाही पाहिजे आणि दुसऱ्यांदा पण आपल्याला जेवढ्या पद्धतीने सांगता येईल तसं सांगितलं पाहिजे की झाड नका तोडू. ते त्या एवढी छोटी असताना सुद्धा तिने म्हणजे आंदोलन केलं. आपल्यासारखी म्हणजे पण आपण सगळ्यांनी एकत्र पण सांगितली पाहिजे झाड नका तोडू. म्हणजे ते खूप आवडलं तिचं. म्हणजे आपल्याला जर कुठली गोष्ट चुकीची घडतीये असं वाटत असेल, अन्याय होत असेल, एखादी गोष्ट चुकीची आहे हे कळत असेल,
तर आपण गप्प नाही बसता कामा, हो की नाही? आपण एकत्र मिळून सगळे त्याला विरोध जरूर करू शकतो. मग त्याच्यासाठी वयाने मोठंच असलं पाहिजे का? तर नाही. ह्या दिचीनी आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा खूप महत्वाची भूमिका घेतली की नाही झाडं वाचवायला. तसंच खूप शिकलेलं असायला लागतं का? तर नाही. या सगळ्या दिचीची आई आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या पूर्ण निरक्षर होत्या. त्यांना शाळेत जाताच नव्हतं आलेलं. पण तरी देखील त्यांनी इतकं छान मोठं आंदोलन केलं, हो की नाही? तर छोट्या मुलांनी वयाचा विचार न करता एवढं मोठ्या आंदोलनात सहभाग घेतला हे पण मला खूप आवडलं. हो. म्हणजे आपणही आपल्याला जर, म्हणून मी तेच म्हणतेय की आपल्याला जर वाटत असेल एखादी गोष्ट चुकीची घडतीये तर आपण त्याला नक्की सगळे एकत्र, तुम्ही मगाशी सांगितलं ना, एकजुटीने सगळ्यांनी एकत्र मिळून विरोध केला तर गोष्टी थांबू शकतात किंवा चांगल्या गोष्टी घडू शकतात, वाईट गोष्टी थांबू शकतात. आणि आता मी अजून एक प्रश्न विचारते बरं का, की हे सगळं तुम्ही मगाशी म्हणालात की हिमालयात बर्फाच्या ठिकाणी घडलं, हे तुम्हाला कशावरून कळलं बरं? कशावरून कळलं? सांगितलं म्हणून. आणि अजून कशावरून कळतं? ताई आपल्याला असं कळतं की हिमालयात तिथली म्हणजे झाडं- बर्फाळ प्रदेशात जास्त म्हणजे झाड कमी प्रमाणात असतात आणि तिथली झाडं म्हणजे नाही का उंच उंच असतात आणि मोठ्यांली झाडं असतात, त्याच्यावरनं कळलं. मी सांगू? ताई तिथल्या झाडांची नावं पण वेगवेगळी असतात. आपल्याकडे म्हणजे वड, आंबा आहे असं सहज अशी झाडं असतात आपल्याकडे, तसं त्यांच्याकडे देवदार, पाईन अशी झाडं असतात. बरोबर. एकच मिनिट एक मिनिट थांब, माझं झालं की मॅडम मी नेहा सांगू? एक मिनिट थांब माझा आई. की हे हिमालयातलं होतं ते आपल्याला कशावरून कळतं? तर तिथली, हॅलो मॅम मी सांगू? एक मिनिट कळा माझा ऐक आणि मग बोल. की तिथल्या झाडांची नावं वेगवेगळी आहेत, हो की नाही? आता ती ताईने सांगितलं तसं आपल्या इथे वड, पिंपळ, तसं तिथे झाडं तिथे येत नाही. तिथली झाडं कुठली आहेत? देवदार, पाईन, चीड, सुन्नू, ही उंच ठिकाणी आणि बर्फाळ ठिकाणी येणारी झाडं आहेत. आता बोल श्रावणी. का ती म्हणते ना नाही त्याच्यातले कोणीतरी म्हणतो हिमालया ऍस्ट्रीन. काय? हॅलो मॅम मी सांगू का? हा सांग. त्या गोष्टीमध्ये कोणीतरी म्हणतं की सुन्नू हिमालयामधलं ऍस्ट्रेन नाव आहे, मग त्याच्यावरून सुद्धा कळतं. बरोबर. दीदी मला याच्यावर कळालं की ना तिथं बर्फ होती आणि गार पाणी पण होतं, म्हणून मला कळालं तिथून. बरोबर, गार पाणी होतं आणि त्यामुळे तिचं पाय जायचं कारण काय झालं? तर जेव्हा बर्फात आपला पाय राहतो ना, होता म्हणून. चिखल नाही, बर्फाचं जेव्हा थंडगार, तुम्ही कल्पना करा बर्फाला आपण हात लावू शकतो का खूप वेळ? बर्फात लावू शकतो खूप वेळ? तर तिचा पाय त्या थंडगार अलकनंदेच्या थंडगार पाण्यात तिचा पाय खूप काळ राहिला आणि काय झालं, त्या पायाला हात लावला तर कळणार नाही, म्हणजे तो बधीर होऊन गेला. तिला चिमटा काढला तरी कळणार नाही, कारण तो पाय बधीर झालेला होता आणि त्याच्यातून तिला काय झालं, अपंगत्व आलं, हो की नाही? तिला नंतर आधीच्या सारखं पळता आलं का? तिला कुबड्या घ्यायला लागल्या की नाही? तर हे थंडगार बर्फामुळे झालं. बोल कोण काय म्हणत होतं? दीदी आवाजच आला नाही. आवाज नाही आला? नाही, मी म्हंटल येतोय ताई. थंडगार बर्फामुळं तिचे पाय त्या दिचीचे कसे झाले होते, बधीर होऊन गेले होते आणि त्यामुळं तिला अपंगत्व आलं. तिला आता पूर्वीसारखं चालता येत नव्हतं, तिला कुबड्या घेऊन चालायला लागलं. आणि हे बर्फात असं अनेकदा होतं. तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकत असाल की हिमालयामध्ये लोक ट्रेकिंग करायला जातात, म्हणजे ही वेगवेगळी शिखरं असतात. एक मिनिट ऐकतेस का मी काय सांगते ते पण? आणि माझं झालं की बोल. तर ही मोठमोठी शिखरं असतात ना, कांचनगंगा, नंदा देवी, अनेक शिखरं आहेत. ती शिखरं एव्हरेस्ट शिखर आहे, ते तर तुम्हाला माहिती असेल, हो की नाही? सर्वात मोठं शिखर जगातलं एव्हरेस्ट, तर ते हिमालयात आहे आणि ते चढायला गेलं तर बऱ्याच जणांना असं होतं की त्या बर्फामध्ये हात पाय इतके गारठून जातात की ते काळे निळे पडतात आणि मग
त्याला स्पर्श केला तरी कळत नाही, त्याला चिमटा काढला, त्याला काही काटा हे झाला तरी कळत नाही आणि ते इतके बधीर होऊन जातात. तर बर्फामध्ये असे अनेक प्रकारचे काय म्हणता येईल आजार किंवा आपल्याला अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात. तसाच त्रास तिला झाला होता कारण ती थंडगार पाण्यामध्ये त्यामुळे. आता बोल मी सांगू बोल मग. हा बोल. ते पाण्यामध्ये जाते तेव्हा ते थंड पाणी असतं ना त्याच्यावर पण कळतं. बरोबर. कारण पाणी थंड तेव्हाच असतं तेव्हा भर पडते. मॅम मी सांगू काय एक? हा सांग. ती याच्यावरून पण घसरली असेल किंवा ते बर्फाचे जे कण असतात छोटे छोटे बर्फ त्याच्यावर तिचा पाय पसरून तिचा पाय पडला असेल आणि ते असं पाण्यासारखं झालं आणि त्या पाण्यामुळे सुद्धा ती अशी घसरली असेल. नाही पण त्या गोष्टी सांगितलंस ना ती कशी हे झाली ते. हा दगड एकतर नदीत खूप दगड असतात हो की नाही, त्या दगडाखाली तिचा पाय अडकला आणि तो तिला काढता नाही आला आणि तिचे वडील पण वाहून गेले. ह्या सगळ्यात ती खूप काळ त्या पाण्यात राहिली आणि त्यामुळे तिला तो अपघातच झाला आणि तिचा पाय गेला. अजून तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं की झाडं खूप वेगळी कळली तुम्हाला, देवदार, चीड, पाईन, चुन्नू, तसे काही प्राणी कळले का ह्या गोष्टीतून तुम्हाला नवीन, आपल्यापेक्षा वेगळे, महाराष्ट्रातल्या पेक्षा वेगळे, हिमालयात असणारे? बरोबर. हा याक बरोबर. आणि उल्लेख नव्हता केला ना? होता ना, होता का? होता. याक सारखी शक्तिमान असं ती म्हणते ना, मला एवढी शक्ती आली असं म्हण. आणि अजून एक प्राणी होता आणि त्याचा याक म्हणजे प्राणी, केसाळ प्राणी असतो आणि हिमालयामधले प्राणी असतात बर्फाळ प्रदेशात. बरोबर. त्यांना केस खूप असतात अंगावर कारण थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून, हो की नाही? आपल्या इथल्या प्राण्यांवर एवढी केस नाही दिसत. सुद्धा अशी आतमध्ये असल्यासारखी. बरोबर. आणि पण खूप केस आहेत नाही का ताई? ध्रुवीय अस्वल, हा त्याला पण खूप केस आहे कारण की तो पण बरोबर. हो, अस्वलाला आधीच असतात आणि हिमालयातल्या अस्वलांना तर अजून असतात. पण अजून एक प्राणीचा उल्लेख केला त्यांनी आणि शेवटी पण मी तुम्हाला म्हणतेय ना की अगदी शेवटपर्यंत गोष्ट संपल्यावर पण आपण काही माहिती घेतली. त्याच्यात त्या प्राण्याचा उल्लेख होता, आठवतंय? काय याकच म्हणजे त्यांनी सांगितलं होतं याक म्हणजे प्राणी असं. नाही दुसरं अजून आठवतंय कोणाला? काल्पनिक काहीतरी सांगितलं. हा काल्पनिक, यती नावाचा काल्पनिक हे होता. म्हणजे असं म्हणतात माणसासारखा दिसणारा हिममानव वगैरे असा, पण तो काही खरा नाही. यती. तर अशा नवीन नवीन गोष्टी पण आपल्याला ह्या गोष्टीतून कळल्या. पण सर्वात महत्वाचं म्हणजे खरं तर ही मुलांचं आणि निरक्षर बायकांचं ते मोठं काम त्यांनी केलं आणि ही खरी खरी घडलेली घटना आहे बरं का, ही काही खोटी गोष्ट नाहीये. चामोली गावामधली ना बाई? चांगुली गावामधली ना? चामोली नावाचं गाव. आणि मग काय झालं माहितीये का, हे त्यांनी आंदोलन केलं ना, त्यामुळे त्यांच्या गावातलं जंगल तर वाचलंच, पण तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आपल्या पंतप्रधान, त्यांनी असा निर्णय दिला की कुठलंही जंगल असं कापायचं नाही. 1980 मध्ये ना? 1980 मध्ये. 80 बरोबर 80 मध्ये. आणि हे सगळं झालं 1973-74 मध्ये. तर अशी ही छान गोष्ट. आणि ही गोष्ट आपण म्हटलं की चिपको हे आंदोलन हिमालयात झालं, पण अजून एक गोष्ट आहे बरं का चिपको आंदोलनाची. हे ह्याच्याही आधी एक आंदोलन 200-250 वर्षापूर्वी राजस्थानात झालं होतं बरं का. आणि बिश्नोई नावाची तिथली जमात आहे. हे कसे आदिवासी होते ना, तसेच तिथे बिश्नोई नावाचे लोक राहत होती आणि त्यांच्या इथे एक झाड होतं
आणि राजवाडा बांधायचा होता तेव्हाच्या राजाला, म्हणून राजवाडा बांधायला त्यांनी सगळी झाडं ती तोडायला ते आले. तेव्हा या बिश्नोई लोकांनी झाडांना मिठ्या मारल्या, पण तेव्हा राजा इतका दुष्ट होता की त्यांना मारूनच टाकलं. म्हणजे आपण मगाशी म्हंटल की नाही की मिठ्या मारल्यामुळे झाडं वाचली आणि त्यांच्यावर कुऱ्हाड चालवले त्या चांदनी आणि त्याच्या लोकांनी. पण 250 वर्षापूर्वी राजस्थानात जेव्हा हे चिपको सारखंच आंदोलन झालं, तेव्हा मात्र राजांनी आदेश दिला की मारा आणि जमीन सपाट करा, आपल्याला राजवाडा बांधायचा आहे. तेव्हा देखील लोकांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या, पण त्या लोकांचे जीव गेले त्याच्यात. तर ही पण एक चिपकोची गोष्ट, जुनी गोष्ट आणि खरी गोष्ट, आणि ही आता आपण ऐकली ती 1973-74 मध्ये झालेली खरीच गोष्ट. मगाशी कोणीतरी मेधा पाटकरांबद्दल काय विचारत होतं? मगाशी कोणीतरी विचारत होतं. हा बोल, विचार ना. विसरली का? बर, आणखीन एक मला त्यातला एक सांगू? हा सांग, बोल ना बाळा. हे बघा, अजून एक होतं त्याच्यातलं की त्यांनी म्हटलं होतं, माती आमची, पाणी आमचं, जंगल सुद्धा आमचं, पूर्वजांनी राखलं, आम्ही सांभाळायचं. म्हणजे आपल्याला आधीची लोक, आपले आई वडील, आजी आजोबा, त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा, असं काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे देत असतात. तर आपली जबाबदारी काय असते? त्यांनी जंगल सांभाळलं तर ते जंगल राखलं, हो की नाही, त्याचा नाश होऊ दिला नाही, तर आपली जबाबदारी आहे ते सांभाळायचं. आणि तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला ते अधिक चांगलं करून द्यायचं, हो की नाही. पण आता काय होतंय, पृथ्वीवर आपण नदीच्या गोष्टीत बघितलं, झाडांच्या माहितीत बघितलं, आज बघितलं की आपण खूप विनाशाकडे करतोय. आपल्याला वाटतं विकास म्हणजे काय, तर निसर्गाचा विनाश. त्यात तो केल्याशिवाय आपल्याला मोठमोठे कारखाने नाही बांधता येणार, मोठमोठी धरणं बांधल्याशिवाय विकास. हा बोल. अगं नुसती हो म्हणते आणि बोलत नाही बाळा तू. तर हे खूप महत्वाचं आहे बरं का, की आपण हे सगळ्यांनी, म्हणजे आईबाबांचं तर आपल्या आणि आमचं सुद्धा आहेच महत्वाची भूमिका, की तुमच्या हातात आम्ही खूप चांगलं वातावरण दिलं पाहिजे, कमीत कमी प्रदूषण असणारी हवा दिली पाहिजे, चांगलं पाणी दिलं पाहिजे, जंगल असणारं, झाडं असणारं पर्यावरण दिलं पाहिजे. पण आज आम्ही मोठ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे आम्हाला स्वतःला, की आम्ही खरंच असं देतोय का तुमच्या हातात काही चांगल्या गोष्टी? आमचं खूप काही गवत आले तर आपण काय करायचे? म्हणजे गवत काही उपयोग नाही. कुठे गवत आलं तर? नाही म्हणजे आमच्याकडे झाड आहे, त्याच्यात सारखी गवत येतात, आम्ही कापतो तरी येतात सारखी. ते गवत आलं तरी ते काढायचं आणि ते तिथेच झाडा असं आच्छादून ठेवायचं, म्हणजे त्याचा आम्ही असंच करतो. आपण बघितलं होतं की नाही, की धूप होऊ नये म्हणून काय पाहिजे, तर नुसतं अगदी स्वच्छ करून नाही टाकायचं, तर जो काही पालापाचोळा असेल, काढलेलं तण असेल, त्याचा झाडाभोवतीच ढीग करायचा. म्हणजे आपोआप ते आपण जेव्हा पाणी घालतो, खत घालतो, तेव्हा त्याचं खत होऊन जातं, हो की नाही, विघटन होतं ना कारण. आणि शिवाय खत म्हणजे काय? खत म्हणजे काय माहित नाही? खत म्हणजे आपण झाडाला, आपण जसं जेवतो आणि धष्टपुष्ट आणि चांगले होतो की नाही तब्येतीने, तसं झाडाचं किंवा पिकांचं आयुष्य चांगलं व्हावं, पीक चांगलं यावं, झाडाने चांगली फळं फुलं द्यावीत म्हणून आपण शेणखत घालतो, किंवा शेणखत किंवा गोमूत्रापासून बनवतात जीवामृत घालतात, राख टाकतात. गावाला जाताना
तिकडे काही माणसं ते हा. घालताना आम्ही बघितली पण होती. आता काय होतं माहितीये का, आता मी तुम्हाला ही जी नावं सांगितली की नाही, जीवामृत, शेणखत, गोमूत्र हे कमी किंवा प्रमाणात पाहायला मिळतं. पाल्यापाचोळ्यापासून बनवलेलं आपलं खत, किंवा अगदी सोनखत म्हणून तुम्ही ऐकलंय का? हो. आपल्या हा, जे संडास असतात, आपली जी विष्ठा असते त्याच्यापासून पण खत तयार होतं आणि ते खत झाडांसाठी खूप चांगलं असतं, त्याला सोनखत म्हणतात. तर ही सगळी खतं कशी नैसर्गिक आहेत, त्याचा माणसांना आणि झाडांना काहीही तोटा होत नाही. पण जी रासायनिक खतं असतात की नाही, युरिया, अशी विकत आणलेली युरिया सारखी खतं असतात, ती मात्र प्रदूषण निर्माण करतात. आणि त्यामुळे मग आपल्या पोटात जे अन्न जातं ते पण विषारी होतं. ते अन्न जे पक्षी खातात त्यांना पण ते विष जातं. म्हणून रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला पाहिजे किंवा थांबवला पाहिजे. आणि ही जी ह्याला म्हणतात खत. म्हणजे मुख्य आपण घरच्या घरी खत कशाचं तयार करू शकतो, तर आपल्या भाजीपाल्याची देठं असतात किंवा जो अंगणातला पालापाचोळा असतो तो एकत्र करून त्याच्यावर पाणी शिंपडलं थोडंसं एरवी. आता पावसाळ्यात त्याची गरज नसते की त्याचं आपोआप ते बारीक 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 होऊन खत होऊन जातं छानपैकी. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. मी तुम्हाला मगापासून म्हटलं तुम्हाला नवीन गोष्ट कुठली कळली का, तर अजून एक माझ्या डोक्यात होतं की गोष्ट त्यांनी वाचली. तेव्हा सुरुवातीला त्यांनी गोष्टीचं नाव सांगितलं, हो की नाही? तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रेरणा रेनबोच्या आपल्या मुलींना माहिती आहे. चिपको रुजले त्याची गोष्ट. चिपको रुजले त्याची गोष्ट असं या गोष्टीचं नाव होतं. नंतर ते गोष्ट कुणी लिहिली होती त्यांचं नाव सांगितलं. मग ती गोष्ट वेगळ्या भाषेत होती, ती मणीकरण. मग ते मराठी भाषांतर कुणी केलं ते नाव सांगितलं. मग त्यातली चित्र कुणी काढली होती, किती सुंदर चित्र होती ना. हा, सांग. हो. अशी आपल्याला म्हणजे पुस्तक वाचत असताना ही सगळी माहिती मिळाली आणि शेवटी पण खूप माहिती त्यांनी दिली गोष्ट संपल्यानंतर. ती आठवतीये का? आता परत एकदा विचारते. गोष्ट संपल्यानंतर त्यांनी काय काय सांगितलं आठवतं? गोष्ट संपल्यानंतर त्यांनी ह्या गोष्टीत आलेले नवीन शब्दांचे अर्थ सांगितले. याक हा हिमालयातला केसाळ प्राणी आहे. यती हा काल्पनिक प्राणी आहे. अलकनंदा ही हिमालयातली नदी आहे. अशी एक माहिती सांगितली, आठवते? आणि नंतर शेवटी त्यांनी संदर्भ सूची सांगितली. आता हे मोठ्या मुलांसाठी जास्त लक्षात ठेवा बरं का, जे 7वी-8वीच्या मुलांना लक्षात राहील. त्याच्यापेक्षा लहान मुलांना कदाचित हे कळणार नाही. पण संदर्भ सूची म्हणजे काय, तर ही गोष्ट लिहिण्यासाठी त्यांनी खूप गोष्टी आधी वाचल्या. अनेक लेख वाचले मोठमोठ्या लोकांनी लिहिलेले. अनेक त्याच्यावरच्या काही सिनेमा असतील ते बघितले. काही लोकांचे मुलाखती होत्या, ज्यांनी ह्या चिपको आंदोलनामध्ये भाग घेतला त्यांच्या मुलाखती छापून आल्या होत्या, त्या वाचल्या आणि त्यावर आधारित हे पुस्तक लिहिलं. त्याला म्हणायचं संदर्भ सूची. ही लक्षात ठेवा, कारण संदर्भ कुठले कुठले वापरले. संदर्भ सूची म्हणजे काय, तर हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी काय काय संदर्भ वापरले, काय काय गोष्टी वापरल्या त्याची एक यादी दिलेली होती. की ही गोष्ट मी मनाने लिहिलेली नाहीये, तर ह्या ठिकाणाहून मी ही माहिती घेतली आणि त्या आधारे मी ही गोष्ट लिहिली. तर तुमच्या लक्षात राहील संदर्भ सूची हा शब्द. आज तुम्ही लिहून ठेवा संदर्भ सूची. आणि आपण जेव्हा एखादा निबंध लिहितो, संदर्भ सूची. संदर्भ हातातला भ आणि सूची. संदर्भ सूची. आणि तुम्ही जेव्हा वेगवेगळी पुस्तकं वाचाल तेव्हा तुम्ही बघा की त्याच्या संदर्भ सूची दिली आहे का मागं पुस्तकाच्या, हे तुम्हाला आता बघता येईल. ह्या नवीन गोष्टी पण आपण शिकलो. गोष्ट तर छानच होती,
पण त्याबरोबर आपण ह्या नवीन गोष्टी पण काय काय शिकलो आहोत. येस. प्रभाताई, होते. स्नेहल तुला काही बोलायचं का? मॅडम मला बोलायचंय. हा बोल. कविता बोलू? हा, एक प्रभाताईंना सांगू देत. हा, काय एकच मिनिट बेटा. आपण आधी आपल्याला आज इतक्या छान पद्धतीने वंदनाताईंनी चिपको आंदोलनाबद्दल सांगितलं आणि मला इतकं छान वाटतंय की आम्ही जेव्हा म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये 15वीला आम्ही जेव्हा इतिहास शिकत होतो तेव्हा आम्हाला हे सगळे संदर्भ होते, पण तेव्हा सुद्धा आम्हाला काही माहिती नव्हतं या संदर्भात. आणि तुम्ही इतके नशीबवान लोक आहात की इतक्या छोट्या वयात तुम्हाला इतक्या छान छान इतिहासातल्या गोष्टी ज्या आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, आपल्याला प्रेरणा देण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, या तुम्हाला ऐकायला मिळतात या सगळ्या सत्रांच्या माध्यमातून. तर मी तर वंदनाताईंना थँक्यू म्हणेलच, पण तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेमधून काय शिकायला मिळालं असं थोडं एक एक शब्दात जर सांगितलं तर खूप छान मी सांगू? होईल. आणि मग शेवटी आपण आज जी ताई आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे तिच्या संदर्भातलं बघूयात आणि मग आपण आपलं सत्र संपवूयात. तर कोण सांगेल? हॅलो, हॅलो, मी सांगू ताई? मी सांगू ताई? मी गाणं सांगणार आहे, कविता म्हणणार आहे म्हणजे. कविता आपण शेवटी घेणार आहे, जरा एक एक जणांनी सांगा. ताई मी अंतरा बोलते, मी सांगू? सांग अंतरा. थँक्यू ताई, तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळाली. ज्यांना त्या आम्हाला माहित नव्हत्या त्यांची माहिती मिळाली, किंवा जे शब्द आम्हाला अपरिचित होते ते सुद्धा कळाले. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. हॅलो ताई, मी सांगू? हा, हॅलो, मला आजचं सेशन खूप आवडलं. त्याच्यातनं मला वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे झाडांबद्दलची आपुलकी कशी असते आणि माहिती मिळाली झाडांबद्दलची. आपण झाड तोडली नाही पाहिजे आणि वेगवेगळ्या बर्फाळ प्रदेशातील झाडांची नावं कळाली आणि म्हणजे प्राण्यांची सुद्धा नावे कळाली आणि मला आजचं सेशन खूप आवडलं. थँक्यू वंदनाताई. ओके. मी सांगू? अनिकेत बोलेल सांगू? आता. मी सांगू? अनिकेत बोल. हा, मी सांगू मॅडम? आजचं सेशन म्हणजे मला कळाले की जे क्रिकेट मध्ये बॅट लावतात ते कोणत्या झाड तयार होतात, त्याच्यामुळे किती झाड तोड होते आणि त्याच्यामुळे निसर्गाचे किती नुकसान होते. थँक्यू, तुमच्यामुळे मला हे सर्व कळालं. मी सांगू? हा बोला. हॅलो, आम्हाला त्यांच्याबद्दल एवढं सगळं कळालं, झाडांवरचं प्रेम आणि एवढं म्हणजे 1973 मध्ये झालेली गोष्ट कळाली. झाडांवरचं प्रेम ते कसं करतात, तुम्हाला पण वेळेला नाही कळाली, आम्हाला आता कळाली, म्हणून थँक्यू. ओके. प्रेरणा रेनबो होम, जे लोक बोलले नाहीयेत त्यांनी जरा बोला प्लीज. आजचं मला सेशन खूप आवडलं. थँक्यू वंदनाताई आणि थँक्यू प्रगती. आम्हाला रोज खूप छान मार्गदर्शन करतात आणि मला झाडाचं महत्व खूप समजलं. आणि झाड हा आपल्या सर्व जळसंच आहे, म्हणून आपण या झाडाला तोडलं नाही पाहिजे, कारण हा झाड आपल्याला फळ देतं, अन्न देतं आणि ऑक्सिजन देतं. म्हणून आपले झाड आपण कधीच कुणालाही तोडून दिलं नाही पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त झाडाला खत आणि पाणी दिलं पाहिजे. धन्यवाद. इकडे समीक्षा बोलतीये. इकडे समीक्षा बोलतेय पहिल्यांदा. समीक्षा बोल. दीदी, मला अलक नदी विषयी काही माहित नव्हतं आणि मला आजच्या सेशन मधून अलक नदी विषयी माहिती थोडीशी मिळाली. थँक्यू प्रभा दीदी, थँक्यू वंदना दीदी. व्हेरी गुड. अलकनंदा बरं का, अलकनंदा. आणि त्याच्याबद्दलची तू जास्त माहिती सुद्धा जमा करू शकते वेगवेगळ्या माध्यमातून. अलकनंदा नदीची माहिती तू जमा करू शकतेस. गुड. अजून इकडे होम मध्ये कोणाचा हात वर आहे? हॅलो मॅम, मी सांगू? हा, आजचं सेशन खूपच चांगलं होतं. आज आम्हाला झाडांबद्दल माहिती मिळाली
आणि त्यांच्याबद्दल झाडांबद्दल आम्हाला आमच्या मनामध्ये अजून प्रेम आहे, अजून प्रेम वाढलं. आणि थँक्यू. गुड. अदिती मी सांगू? अदिती मला बोलते. आजच्या सेशन मधून हे कळालं की झाड म्हणजे आपल्या जगण्याचा आधार आहे. बरोबर. आणखी थँक्यू. इकडे रेनबो होम. मी रेनबो सांगू? हा मला आजचं सेशन खूप आवडलं आणि आतापर्यंत झाडाला प्रेम द्यायला पाहिजे जास्त. मी सांगू का? मयुरी मला नाही का चिपकोचा प्रामाणिकपणा कळाला. बर. ग्रेट. खूप छान. व्हेरी नाईस. फक्त मला असं वाटत होतं की झाडांबद्दल तुम्ही जे काही सांगताय त्याच्या सोबतच एक गोष्ट खूप छान वंदनाताईंनी सांगितली, ती म्हणजे जर अन्याय कुठे होत असेल तर त्या अन्यायाला आपण बाजूला सारून पुढे नाही जायचं, तर आपण तो अन्याय जर होत असेल तर तो आपल्या आपल्या परीने कसा रोखता येईल याचा विचार केला पाहिजे. हे मात्र नक्की विसरू नका. मग ते उद्या झाड पण असू शकतं, उद्या एखादा माणूस पण असू शकतो, उद्या कोणतीही एखादी गोष्ट अशी असू शकते की जी तुमच्या प्राणी समोर पण असू शकतं. प्राणी पण असू शकतात. तुमच्या समोर वाईट काहीतरी घडताना दिसतंय, चुकीचं काहीतरी घडताना दिसतंय, असं असेल तर त्याचा विचार असा नाही करायचा की अरे मी किती छोटी आहे, मी एकटी काय करू शकते, असा विचार न करता खूप लहान मुलं सुद्धा एकत्र येऊन आणि खूप चांगल्या पद्धतीने विरोध करू शकतात अन्यायाचा. हे वंदनाताईंनी खूप छान पद्धतीने सांगितलं. तर त्यांचे आपण थँक्यू म्हणूयात त्यांना. आणि आता आज आपल्याकडे मानसी एक होती आणि दुसरी श्रावणी बरोबर कोण ताई आहे ती? नेहा. नेहा. तर मानसी आपण नेहाला देऊयात का संधी? मी प्रॅक्टिस केली होती म्हणजे आज तिला तुम्ही बोलले होते ना उद्या द्यायचं ती ना? गोष्ट म्हणजे मी शेवट करी आणि परवा दोघी होत्या कोणतरी म्हणजे उद्या. बरोबर. आणि दीदी संध्या पण आहे. हा ती उद्या. नेहा आणि संध्या उद्या असणार आहे. मी म्हणू आपण मानसीनी आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूयात मानसीच्या कवितेने. ठीक आहे. आणि नेहा आणि ही उद्या असेल, जे कोणी दुसरे जण बोलतायत ते संध्या वगैरे. ठीक आहे. सो मानसी सुरू कर. हॅलो मॅम. हा जर हे आजचं आपलं सेशन पुन्हा एकदा बघायचं असेल तर कुठे जाऊ शकतो मी? युट्यूबला आहे आपल्या. मी आज तुम्हाला आता या सत्रानंतर लगेचच एक लिंक पाठवेल. त्या लिंकला तुला हे सगळं सत्र परत बघता येणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांनी लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की सत्र सगळ्यांना पाठवतो आपण. सत्र झाल्यावर सगळ्यांना हे सत्र परत पाहायला मिळेल. ठीक आहे. मानसी सुरू करतेस? हो हो. नमस्कार. मी आज आपल्या सर्वांना आई या विषयावरती कविता म्हणून दाखवणार आहे. स्टार्ट करते. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, मानव कोण दानव कोण कळेन आई मला, जिकडे तिकडे पाहत होतो गोमोल पैशाला, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,
आईची माया या जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. ओ कोण वागवेन तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला. ओ कोण वागवेन तुझ्या या बाळाला. थँक्यू प्रभाताई, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मानसी. खूप छान पद्धतीने तिने आईची महत्व सांगणारी कविता आपल्याला सादर केली आहे. अशाच पद्धतीने आपण रोज सगळ्यांना संधी देणार आहोत, पण फक्त गडबड करू नका. एखादा दिवस आपला उशिरा झाला तरी चालेल. चांगली तयारी करा आणि छान पद्धतीने या प्लॅटफॉर्मचा तुम्ही फायदा घ्या. सो आराध्याला काही म्हणायचंय का? हात खूप वेळ झाला वर आहे. मी कधी आहे? तू कधी आहेस? बर, उद्या कोण आहे? नेहा आहे ना उद्या? नेहा पण आहे. हा, तर नेहा आणि आराध्या उद्या असेल. चालेल बेटा? दीदी उद्या मी असणार ना. दीदी स्वप्न पण. हॅलो. हा, सपना आणि काजल परवा असेल. ठीक आहे? दीदी. हा हा दीदी, दीदी आम्ही म्हणू का? आता नको बेटा, मग आपला खूप वेळ जाईल ना. आणि मग काय नाही, होतं, आता नाही. हा सगळ्यांनी म्हणा, सगळ्यांनी म्हणायचंय. पण सगळ्यांनी नुसती कविताच नका करू, आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जे येतं ते पण करून दाखवा. ठीक आहे? हा, मी सांगते. हा, प्रत्येक दिवशी आपण 2 नावं घ्यायचे आणि मग पुढे जायचं. चालेल? तुम्ही सगळ्यांनी तयारी ठेवा तुमची. तुम्हाला संधी मिळाली की पटदिशी आपलं करून घ्यायचं. ठीक आहे? तर आज आपण वंदनाताई आणि स्नेहलताई आपल्या इकडे आहे आलोचना ऑर्गनायझेशन मधून. आणि वंदनाताईंनी आपल्याला खूप सुंदर गोष्ट सांगितली. गाणं तर इतकं सुंदर होतं वंदनाताई, मी कधीही हे गाणं याच्या आधी ऐकलं नाहीये. मला त्याची म्हणजे त्याचे बीट्स इतके सुंदर होते की तुमचं सत्र झाल्यावर मी परत ते गाणं ऐकणार आहे. मला खूपच छान वाटलं. आणि म्हणजे असं वाटत होतं की हृदयाला खरंच ते शब्द असे सगळे भिडले जात आहेत. खूप छान. तर थँक्यू व्हेरी मच. अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना खूप छान छान माहिती देत राहा. आणि तुमचे मी धन्यवाद मानते. उद्या सगळ्यांनी परत 6:45 वाजता यायचंय आपल्या वेळेवर, एक आणखीन वेगळा छान नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, सायोनारा, गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय बाय. थँक्यू वंदनाताई. येस, थँक्यू. बाय. बाय 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 अनिकेत. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट दीदी. गुड नाईट प्रांजल, समृद्धी. बाय बाय. चलो अनिकेत, बाय बाय.